छगन भुजबळ यांचा नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे आणि ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत, राज्यातले प्रमुख ओबीसी नेते आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अथवा त्या पक्षाचे प्रमुख असलेले अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेतलेला नाही, तर तो समावेश हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादानं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर म्हणून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे, असं चित्र महाराष्ट्रात सध्या रंगवलं जात आहे। यामध्ये सत्य असत्य काय हा जरी संशोधनाचा भाग असला तरी ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, त्यावरनं निश्चितच आपल्याला छगन भुजबळ यांचा समावेश हा भाजपच्या आग्रहानुसारच झालेला आहे अशी शंका घेण्यास वाव मिळतो। मित्रांनो, हे जे भुजबळी अस्त्र या देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं वापरलंय, यामधनं त्यांनी शिंदे सेना पूर्णतः गार केली आहे आणि घड्याळाची टिकटिक सुद्धा मंद केली आहे का? कारण एकनाथ शिंदे हे ज्यावेळी शिवसेनेतनं बाहेर पडले, त्यांनी मूळ शिवसेना सोडली, त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना ते म्हणाले की बाळासाहेबांना ज्यांनी त्रास दिला त्यांच्या हयातीमध्ये, त्यांना अटक करण्यापर्यंत ज्यांनी धाडस केलं, त्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे फार मोठं पाप आहे आणि ते पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे, म्हणून आम्ही त्या शिवसेनेतनं बाहेर पडलेलो आहोत। आज त्याच छगन भुजबळ यांचं स्वागत करताना त्यांच्या अनुभवाचा आपल्या राज्याला, मंत्रिमंडळाला फायदा होईल असं एकनाथ शिंदे सांगतात। त्यांनी त्यांचं स्वागत केलंय, म्हणजे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतनं बाहेर पडताना जी आपली भूमिका घेतली होती ती भूमिकाच मुळात गळून पडलेली आहे आज। आणि दुसरी भूमिका त्यांची ही होती की या सेनेनं हिंदुत्व सोडलं आणि सत्तेसाठी काँग्रेसबरोबर युती केली, आम्ही हिंदुत्व वाचवण्याकरता भाजपबरोबर आलेलो आहोत। परंतु प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांनी आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व हे भारतीयत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हिंदुत्व आहे, म्हणून आमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे एक असूच शकत नाहीत। म्हणून एकनाथ शिंदेंनी जे हिंदुत्व वाचवण्याचा मुद्दा म्हणून शिवसेनेतनं बाहेर पडले, हा जो तो त्यांचा मुद्दा होता तो सुद्धा पूर्णतः आज गळून पडलेला आहे। आणि एकनाथ शिंदेंनी तिसरा गोष्ट अशी सांगितली होती सेनेतनं बाहेर पडताना, ते अजितदादा पवार यांनी आमचा पैशावरनं म्हणजे आर्थिक निधीवरनं आमचा छळ मांडला आहे, आम्हाला ते निधी देत नाहीत, ते पदोपदी आमची निधीवरनं कोंडी करतात, त्यामुळं अजितदादा पवार यांच्याकडं अर्थ खातं असल्यामुळं आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलो आणि भाजपबरोबर आलो। परंतु त्याच देवेंद्र फडणवीसांनी तो सुद्धा मुद्दा त्यांचा तिथेच गार करून टाकलेला आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे जे मुद्दे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतनं बाहेर पडण्याकरता सांगितले होते त्या सर्व मुद्द्यांचं निरसन म्हणजे अगदी गारद करून टाकले असतील ते मुद्दे तर ते देवेंद्र फडणवीसांनी। यातनं या एकनाथ शिंदेंची सामाजिक, राजकीय आणि नैतिक पत घालण्याचं काम या देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। म्हणजे एकंदरीतरित्या भुजबळी अस्त्र वापरून या देवेंद्र फडणवीस भाजपाने या एकनाथ शिंदेंच्या सेनेला पुरतं गार केलेलं आहे का? आणि याच भुजबळी अस्त्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक सुद्धा मंद केलेली आहे का? मित्रहो, छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचा समावेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि अजितदादा पवारांनी
मंत्रिमंडळात समावेश केला आहे असं चित्र न जाता ते जर चित्र अमित शहांनी आणि या देवेंद्र फडणवीसांनी जर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलंय असं जात असेल तर अजित पवारांची उरली सुरली पद घालवण्याचा प्रयत्न ही भाजपा करते आहे का? कारण मित्रो, ज्यावेळी छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात सामील झालेत लगेचच त्यांनी पहिला आरोप, पहिली टीका कोणावर केली? जरांगे पाटलांवर. काहीच गरज नाही ना. ज्या समाजाचं, मराठा समाजाचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे ते मतदानाला कुठंतरी छाटण्याकरता म्हणून छगन भुजबळ वारंवार मराठा समाजाला अंगावर घेण्याचा प्रयत्न करतायत. यातनं ओबीसीचं ध्रुवीकरण होत आहे आणि ओबीसीचं झालेलं ध्रुवीकरण हे अजितदादांच्या पथ्यावर नाही पडत आहे. अजितदादांच्या पाठीमागे छगन भुजबळांचे जेवढे कार्यकर्ते असतील तेवढेच ओबीसींचे नेते निवडून येत असतील, परंतु इतर ठिकाणी ओबीसी समाजाच्या मतदानाचा जो लाभ होतो तो देवेंद्र फडणवीस आणि भाजपला होत आलेला आहे. आणि म्हणूनच मग आता जर छगन भुजबळ हे जरांगेंवर टीका करत असतील, एकमेव नेता आहे ना जरांगे पाटलांवर टीका करणारा, आणि मग देवेंद्र फडणवीसांना कव्हर फायरिंग मिळते आहे, संरक्षण मिळत आहे, परंतु ते संरक्षण घेताना अजितदादांचं सुद्धा खच्चीकरण होत आहे. म्हणजे यातनं ह्या भाजपचं 100% भाजपा मिशन 2029 या दिशेनं वाटचाल तर चालू झालेली नाही ना. कारण आता जर छगन भुजबळ मंत्रिमंडळात आले ते आदेश या अजित पवारांचा ऐकणार नाहीत, ते आदेश ऐकतील देवेंद्र फडणवीसांचा, ते ऐकतील अमित शहांचं. आणि मग यातनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका होतील त्यातनं आपल्याला चित्र समोर येईल मित्रांनो. कारण 2029 पर्यंत भाजपला 100% मोहीम राबवायची आहे, स्वबळावर सत्तेवर यायचं आहे. आणि त्यासाठी सर्वात मोठा अडथळा जर कोणाचा असेल तर तो एकनाथ शिंदेंच्या सेनेचा आणि या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. म्हणजे सत्तेत घेऊन कसं संपवायचं याचं षडयंत्र म्हणजे हे भुजबळी वार हे एकनाथ शिंदेंवर आणि अजितदादांवर पडलेला आहे का? परंतु आता दगडाखाली हात अडकलेले आहेत. जर देशाचे गृहमंत्री अमित शहा आशीर्वाद देत असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी न्याय देण्याची, छगन भुजबळांना न्याय देऊ पाहत असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रह करत असतील तर अजितदादा पवार तरी काय करणार? म्हणजे मित्रो, यातनं एकच निष्कर्ष निघतो तो असा की देवेंद्र फडणवीसांचा भुजबळी वार, शिंदे सेना पूर्णतः गार. म्हणजे शिंदे सेनेचं पूर्ण राजकीय वस्त्रहरण, नैतिक, सामाजिक आणि राजकीय अधपतन आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक या भुजबळी वारानं मंद होणार आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.